मेनोपॉझल सिंड्रोम. तर मेनोपॉझल सिंड्रोममध्ये जास्त घाबरण्याचं काही कारण नाही आहे, कारण हे नॉर्मल प्रोसेस आहे. तर मी डॉक्टर सारिका. आज आपण मेनोपॉझल सिंड्रोम, त्याचे सिम्पटम आणि त्यावरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट हे पाहणार आहोत. तर चला पाहूया. तर मेनोपॉज म्हणजे काय, की जेव्हा मेन्सेस येण्याचे थांबतात, म्हणजे कधी होऊ शकतं हे 45 म्हणजे 45 ते 50 च्या दरम्यान पाळी येण्याचं थांबते. तर जास्त जर 50शी ओलांडल्यानंतर सुद्धा पाळी येत असेल तर सपोज इट्स अ ॲबनॉर्मल, किंवा बिलो 40च्या अगोदर जरी मेन्सेस गेले ते सुद्धा ॲबनॉर्मल असू शकते. तर पॉइंट असा आहे की काही लेडीजला नॉर्मली मेन्सेस जातातही आणि त्यांना काही सिम्पटमही दिसत नाहीत. बट काही लेडींना इतके सिम्पटम ॲग्रिवेट होऊन जातात की खूप ती लेडी चिडचिड करायला लागते. तर फर्स्ट सिम्पटम म्हटलं तर हॉट फ्लशेस असतात विथ स्वेटिंग. खूप म्हणजे त्या लेडीला एवढं गरम वाटायला लागतं आणि त्याबरोबरच घाम भरपूर प्रमाणामध्ये येतो. तर अशा पेशंटमध्ये आपण काय केलं पाहिजे, तर वेट अँड वॉच केलं पाहिजे सुरुवातीला. तर जरी हे कमी होत नसेल तर आपण हार्मोनल थेरपी पेशंटला देऊ शकतो. सेकंड सिम्पटम म्हटलं तर सेनाईल ॲट्रोफिक वेजिनायटिस हा सुद्धा सिम्पटम असतो. मग यामध्ये होतं काय, पेशंटला वजायनल डिस्चार्ज खूप असतो, त्यामध्ये इचिंग सुद्धा असू शकतं. म्हणजे पेशंटला सतत लघवीला जरी गेलं तरी त्या ठिकाणी खाज येऊ शकते किंवा पांढरं अंगावरचं जाणं होऊ शकतं. नंतर ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची झीज होऊ शकते पेशंटमध्ये. सायकोलॉजिकल सिम्पटममध्ये पेशंट खूप इरिटेट असतं, पाल्पिटेशन होऊन जातं, हेडेक खूप जास्त प्रमाणामध्ये असू शकतं आणि कधी पेशंट डिप्रेशनमध्ये सुद्धा जातं. चिडचिडपणामध्ये जास्त पेशंट खूप बडबड करायला पण सुरुवात करतं. तर असे हे सिम्पटम्स आहेत मेनोपॉझल. बट म्हणजे टाइम गोज सिम्पटम्स कमी होऊन जातात. जर सिम्पटम्स खूप वाढले तर आपल्याला यावर ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. तर होमिओपॅथीमध्ये काय ट्रीटमेंट आहे तर चला पाहूया. होमिओपॅथीमध्ये अशा खूप साऱ्या मेडिसिन्स आहेत, जसं तुम्हाला माहीतच आहे. सिम्पटम वाईज आपण पेशंटला ट्रीटमेंट देतो. बट दिस इज मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन R10 ड्रॉप आहे. हा ड्रॉप आपण 10 ते 15 थेंब किंवा 15 ते 20 थेंब अर्ध्या कप पाण्यामध्ये पेशंटला देऊ शकतो. तर यामध्ये काय काय कंटेंट आहेत ते आपण पाहूया. तर फर्स्ट मेडिसिन आहे ॲसिड सल्फ. तर ॲसिड सल्फ हे वीकनेस असेल पेशंटला, हॉट फ्लशेस असतील, इरेग्युलॅरिटी असेल, म्हणजे समटाईम ब्लिडिंग होत असेल, तर असे सिम्पटम्स असतील तर ॲसिड सल्फ खूप छान मदत करते. दुसरं म्हटलं तर सिमिसिफुगा याच्यामध्ये मेडिसिन आहे. तर हे स्पेशली मेनोपॉझल सिंड्रोमसाठी आपण पेशंटला देतो. तर यामध्ये स्पेशली कमरेमध्ये खूप पेन असतं पेशंटला. सॅंग्विनेरिया सुद्धा आहे. हे सुद्धा पेशंट इरिटेबल असेल, हेडेक खूप जास्त प्रमाणामध्ये असेल, पर्टिक्युलरली राईट साईडला असेल, पेशंट खूप इरिटेट असेल आणि इरेग्युलॅरिटी असेल, तर सॅंग्विनेरिया खूप मदत करते. परत म्हटलं तर सेपियामध्ये सेपिया अशा पेशंटला मदत करते की ज्या पेशंटला खूप इन्सल्ट फिलिंग असते, पेशंटला खूप म्हणजे आतल्या आत दम घुटत असतो पण पेशंट काहीही एक्सप्रेस करत नाही. विपिंग टेंडन्सी म्हणजे खूप पेशंट म्हणजे रडू येतं पेशंटला छोट्या. असेच तुम्हाला होमिओपॅथिक ट्रीटमेंट वेगवेगळ्या आजारांवर पाहायची असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.